चला तर चेक करूया येणारा महिना कर्क राशीसाठी कसा असणार आहे. नोव्हेंबर महिना कर्क राशीसाठी कसा असणार आहे आपण चेक करूया. ओके, कर्क राशीसाठी येणारा महिना येणारा महिना कर्क राशीसाठी कसा असणार आहे नोव्हेंबरचा आपण बघूया. कर्क राशीसाठी येणारा महिना नोव्हेंबरचा कसा असणार आहे, हा मंथ त्यांच्यासाठी कसा असणार आहे, कोणत्या एनर्जीज मध्ये असणार आहेत कर्क राशीवाले. प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. काही गोष्टींची ऍक्शन घेताना दिसत आहे कर्क राशीवाले. ओके, आणखीन बघा 2 कार्ड्स आपल्याला लागतील. आणखीन 2 कार्ड्स लागतील आपल्याला. आणखी बघूया काय मेसेज आहे तुमच्यासाठी येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये कर्क राशीसाठी काय मेसेज आहे, कोणत्या एनर्जीज मध्ये राहणार आहे. 2 कार्ड्सच आलेत आपल्याला. बॅलन्स. ओके, बॅलन्स करताय. सगळे चांगले कार्ड आलेत, सगळे एस मध्ये कार्ड आलेत. कुठं पण तुमचे अशी एनर्जीज मला पिक नाही होत आहे, दिसत नाहीये. चांगले कार्ड आलेत तुमच्यासाठी. कर्क राशी ज्यांची आहे त्यांच्यासाठी सांगते, खूप छान आलेत कार्ड तुम्हाला. ज्यांची कर्क राशी तुमच्यासाठी काय मेसेज आहे ह्याच्यामधून पण आपण कार्ड चेक करूया. ओके, काय मेसेज आहे तुमच्यासाठी चेक करूया. ओके ओके, 3 कार्ड्स घेऊया. मला वाटते रिलेशनशिप संदर्भातले येते कर्क राशीवाले. येस. आता मी तुम्हाला मेसेज सांगते काय आल्यात. मेसेज तुम्हाला आता सांगते मी. कर्क राशी ज्यांची पण आहे ना त्यांच्यासाठी बघा, आता तुम्ही ऍक्शन काहीतरी घेणार आहात. ओके, ऍक्शन आहे आणि पॅशनेबल ऍक्शन आहे तुमचं काहीतरी, किंवा काय एखादी गोष्ट जी तुम्हाला वाटते ती कंप्लीट व्हावी, तर ह्या महिन्यामध्ये वाटतंय मला असं की तुमची कंप्लीट होईल आणि त्याच्यावर तुम्ही काम पण करताय. ओके, पॅशनेबल आहात आणि एनर्जीफुल. हा पूर्ण मंथ तुमचा एनर्जीफुल राहणार आहे कर्क राशीवाले. ओके, हेल्थ पण मला छान दिसते तुमची. हेल्थ विषयी पण काय प्रॉब्लेम मला नाही वाटत आहे आणि बऱ्याच गोष्टी आता क्लिअर बोलणार आहात तुम्ही. फेस टू फेस शक्यतो होईल तेवढ्या आता गोष्टी तुम्ही क्लिअर करणार आहात. म्हणतो ना डटके, कोणाला आता घाबरायचं नाही. काय असेल ते बोलायचं आणि एकदम व्यवस्थित काही गोष्टी क्लिअर करायचं, तसं काहीतरी तुम्ही आता करणार आहात. ओके, विल पॉवर जो तुमचा आहे ना, इनर व्हॉइस तुमचा आतला आहे ना, अंतर्मन तुमचं काय म्हणते याच्यावर आता तुम्ही जास्त लक्ष देणार आहे. ते काय म्हणते त्याच्यावर तुम्ही आता लक्ष देऊन त्या गोष्टी आता तुम्ही बोलणार आहात डेफिनेटली. कम्युनिकेशन आता तुम्ही डायरेक्टली शक्यतो करणार. फेस टू फेस काय असेल ते फेस टू फेस आता तुम्ही कम्युनिकेशन करणार आहात. ओके, हुशार आहात, खूप स्मार्ट पण आहात तुम्ही आणि तुम्हाला सांगते शांत स्वभाव आहे. जिथं बोलायचं तिथंच तुम्हाला कळतं, जास्त नाही. तुम्ही तुमची लाईफ पण मला वाटते जे पण कर्क राशीवाले आहेत ना, तुम्ही तुमची लाईफ जास्त ओव्हरशॉप नाही जगलेली, म्हणजे ओव्हर करून अशी जगलेली नाही. सिंपल जे काय मिळवले तुमच्या स्वतःच्या स्वबळावर सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला शो ऑफ करून आवडत नाहीत गोष्टी. सिंपल लाईफ जगल्या पण स्वतःच्या ह्याच्यावर तुम्ही बऱ्याच गोष्टी मिळवल्यात आणि हा महिनाही तुम्हाला डेफिनेटली तसाच आहे. ओके, ह्या महिन्यामध्ये पण तुम्ही ऍक्शन घेताना दिसतंय. फायनान्शियली पण काही ना काहीतरी तुमची डेफिनेटली एखादा जॉब तुम्हाला मिळू शकतो. न्यू कोणतीही गोष्ट, रिलेशन पण असू शकते तुमच्या लाईफसाठी, ती पण एखाद्या वेळेला तुम्हाला मिळू शकतं. बिझनेस असेल, घरातल्या काही गोष्टी असतील, नवीन काहीतरी गोष्टी जोडण्याचा एखादी संधी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली मिळू शकते. ओके, काही गोष्टी कॉम्प्रोमाइज येत आहे. ओके, काही गोष्टी तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय किंवा तशी एखादा स्टेप येईल ज्यावेळेला तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावा लागेल. मग फॅमिलीमध्ये असेल, तुम्हाला जॉब विषय असेल काही, पण मला वाटते एखादी गोष्ट एंड होऊन ती नवीन गोष्ट येईल तुमच्यामध्ये. ओके, तुमच्या लाईफमध्ये एखादी गोष्ट एंड होईल
आणि नवीन चांगली एखादी गोष्ट तुमच्यासाठी येणार असेल तर कॉम्प्रोमाइज करायला काय हरकत नाही आहे. चांगली गोष्ट येत असेल तर नक्की डेफिनेटली कॉम्प्रोमाइज करा. या महिन्यामध्ये तशी तुमची एनर्जी पण मला दिसते. ओके, काही मेमरीज आहेत तुमच्या, काही आठवणी आहेत. तुम्हाला तुमचा पार्टनर असेल, लाईफ पार्टनर किंवा फ्युचरमध्ये होणारा तुमचा पार्टनर असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टींसाठी पण मेमरीज आहेत तुमच्या आणि त्या मेमरीज तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. तो बॉन्ड खूप जास्त महत्त्वाचा आहे कर्क राशीवाले. ओके, असा मेसेज येतोय तुमच्यासाठी. तुमचं नातं नेहमी स्ट्रॉंग ठेवा. ओके, आणि म्हणतो ना कुठेही गेलं तर ते नातं चमकलं पाहिजे, ते नातं फ्रेश दिसलं पाहिजे. तुमचं नातं तसं ठेवा, फ्रेशनेस ठेवा त्या नात्यामध्ये आणि चांगल्या गोष्टी त्या नात्यात आणखीन करून तुम्ही कसं ते नातं चांगलं सुधरू शकता हां ते बघा. कारण आता तर सगळ्या ह्या कार्डामध्ये तर इमोशनल लेवलवर दाखवते. दुसरं म्हणजे तुमच्या रिलेशनसाठी दाखवते. रिलेशन जर तुमचं काय असेल तर त्या मेमरीज तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्या पार्टनरविषयीच्या तुम्हाला खूप इम्पॉर्टंट वाटतात. ओव्हरऑल हा महिना मी तर तुम्हाला सांगते 90 ते 95% खूप छान जाणार आहे तुम्हाला. 90 ते 95% मी गॅरंटेड सांगते तुम्हाला. खूप छान जाणार आहे. सगळे कार्ड तुमचे छान आलेत. हा महिना खूप छान जाणार आहे. एंजलचा फक्त मेसेज एक चेक करूया आणि हा मेसेज आपण कंप्लीट करूया. बघूया एंजलकडून कर्क राशीसाठी काय मेसेज आहे. मला वाटतं हा मंथ पूर्ण ना तुमचा चांगला जाणार आहे. ओके, तुमच्यावर आहे. इट्स अप टू यू. ओके, तुमच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला कशा हँडल करायच्या आहेत, तुम्हाला कुठली गोष्ट तुमच्या लाईफमध्ये घ्यायची आहे, काय करायचं आहे हे तुमच्यावर आहे. सगळं डिसाईड तुम्ही करायचं आहे. ओके, छान आहे मेसेज. कारण ज्या गोष्टी तुम्ही मिळवल्यात ना स्वतःच्या स्वबळावर, जसं मी तुम्हाला म्हटलं तुम्ही जास्त लाईफ शो ऑफ जगलेलाच नाही, सिम्पल लाईफ तुम्ही जगलेला आहात. ओके, मग अशी एक कार्ड आलं होतं काही कॉम्प्रोमाइज जर करता आलं, एखादी जर तशी सिच्युएशन आली तर डेफिनेटली करावे लागले तर करा. जर चांगल्या गोष्टीसाठी होत असेल तर न्यू डायरेक्शनमध्ये येणार तुम्ही. ओके, सी न्यू डायरेक्शन तुम्हाला मिळू शकते. एंजलने बॉटमची एनर्जी सांगितलेलं आहे. न्यू डायरेक्शन तुम्हाला डेफिनेटली मिळू शकतं. जर असं कधी सिच्युएशन आली ह्या महिन्यामध्ये तर डेफिनेटली चेंज करा आणि बघा चांगलीच काहीतरी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार असेल. आत्ताचा हा मेसेज होता कर्क राशीसाठी. हा मेसेज कसा वाटला तुमच्याशी, सगळ्यात महत्त्वाचा तो मेसेज रेझोनेट झालाय का, तो मेसेज रेझोनेट झालाय का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. ओके, थँक्यू सो मच. आणखीन कोणाला राशींविषयी काही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगेल. थँक्यू सो मच.